प्रमुख पाहुणे म्हणून शिवनाथ उमा यांना बोलवलेलं असतं. आता आयोजक साबळे त्या दोघांनाही विनंती करतात की तुम्ही जोडप्याला शुभाशीर्वाद देऊन गिफ्ट हॅम्पर देऊन टाकावं. शिवनाथ उमा दोघेही उठतात. तोपर्यंत श्री पिहू दोघेही इतके घाबरलेले असतात. त्या राघवही अजून आलेला नसतो. पिहू श्री दोघेही शिवनाथपासून चेहरा लपवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत राहतात. तोपर्यंत राघवचा प्लॅन बी तयार असतो. राघवने त्या फुलांपासून छान मुंडावळ्या तयार केलेल्या असतात. अशा मुंडावळ्या की नवऱ्या मुलाचा चेहरा दिसणारच नाही आणि तो धावत श्रीकडे येतो. आता एक एक करत जोडपी शिवनाथचा आशीर्वाद घेत असतात. त्यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर घेऊन जातात. राघव जातो. राघव त्या दोघांनाही हाक मारतो. त्यांना तो प्लॅन समजावून सांगतो की हे बघ मी तुझ्यासाठी काय केलं बघ. आता याच्यात नवरा मुलगा म्हणून तू आहेस हे कोणी बी ओळखू शकणार नाही बघ. श्री कौतुक करतो की कसला हुशार भाऊ आहे तू माझा. अरे पण माझं झालं हिचं काय करायचं. पिहू सांगते की तुम्ही माझी काळजी करूच नका. आता बघा मी काय करते. आणि पिहू आपला चेहरा पदराने झाकते. त्यावर आता राघव श्रीला मुद्दाम टोमणे मारतो की आयुष्यामध्ये ना तू एकच चांगलं काम केलं आहेस भावा. ते म्हणजे वहिनीला पटवले. बघ कसली हुशार आहे ती. चल मी पटकन हे मुंडावळ्या बांधतो तुला आणि मी तिथे गाडी चालू करून खाली वाट बघतोय. तुम्ही आशीर्वाद घ्या, ते गिफ्ट हॅम्पर घ्या आणि पटकन खाली या. शिवनाथ उमाच्या नकळत श्रीला तो पटकन मुंडावळ्या बांधतो आणि त्याच्या पाठीमागूनच तो कल्टी मारतो. पण तरीही दोघांना धडकी भरलेलीच असते. शिवनाथ उमाचा सामना करावा लागेल म्हणून. तोपर्यंत पद्मा भास्कर दोघेही पोहोचलेले असतात. फोनवरती पद्माचं बोलणं होतं. ती सांगते की अरे म्हणूनच तर शिवनाथच्या पोराच्या लग्नाचा घाट इथं घातलाय. म्हणजे सामुदायिक विवाह सोहळा ठरवला आहे. फोन ठेवल्यानंतर भास्करला ती आनंदाने सांगते की लग्न होणार पोराचं पण बँड वाजणार आज बापाचा. आणि दोघेही आनंद साजरा करतात. आता राघव मंदिरातून कल्टी मारणार तर रुद्र त्याला अडवा जातो. रुद्र त्याला विचारतो की अरे थांब केल्या का, कुठं चालला तू. अरे अजून सोहळा बी पुरा नाही झाला. राघव त्याला विचारतो की तू इथं कसा. त्यावर रुद्र त्यांचा सगळा प्लॅन राघवला सांगतो की अरे तू विचार कर की तू इथं कसा आला. ज्या दिवशी तुझ्या डोक्यात तुझ्या भावाचं स्थळाचं गुंगलं ना त्याच दिवशी ह्यो सोहळाच ठरला होता. राघवचा आत्ता प्लॅन लक्षात येतो की म्हणजे हा जो सापळा आहे शिवनाथ उमाला इथे घेऊन येणं, इथे राघवला श्री पिहूचं लग्न लावण्यासाठी भाग पाडणं, हा सगळा पद्मा रुद्र भास्करच्या प्लॅनचा एक भाग होता तर. आणि त्याला इतका मोठा धक्का बसतो. आता सगळी जोडपी झालेली असतात. समोर श्री पिहू दोघे आपले चेहरे झाकून थांबलेले असताना ते आयोजक साबळे त्यांना विनंती करतात की अरे चला या इकडे, आशीर्वाद आणि गिफ्ट हॅम्पर घ्या. जेव्हा ते दोघेही उमा शिवनाथच्या समोर जाऊन उभे राहतात त्यांचा थरकापच उडालेला असतो. श्री पिहू दोघेही पुढे जातात आणि शिवनाथ उमा दोघांचाही वाकून आशीर्वाद घेतात. शिवनाथ उमा आनंदाने त्या दोघांनाही आशीर्वाद देतात की सुखाने संसार करा. उमा पिहूला सांगते की सासरी जाऊन लक्ष्मीच्या पावलांनी अख्खं घर भरून टाक बघ. आणि शिवनाथा हा श्रीच्या खांद्यावरती हात ठेवतो. दोघांना इतकं भरून आलेलं असतं. पिहूचा हट्ट पूर्ण झाला खरा, पण खरं तर तो किती गोड हट्ट होता. लग्नानंतर लगेचच शिवनाथ उमा म्हणजे आईवडिलांचा आशीर्वाद मिळाला म्हणून श्रीसुद्धा खूपच खुश असतो. आता राघव तिकडून कल्टी मारणार तर रुद्र मुद्दामच त्याला अडवून ठेवतो की अरे थांब केलं का अजून थोडा वेळ. स्वतःला खूप हुशार समजतोस ना. अरे कुठली बी गोष्ट योगायोग नसती भावा. थांब जरा, आता तिकडं बघ. जेव्हा राघव समोर बघतो ना तर तिथेच पद्मा भास्करची जबरदस्त एंट्री होते. तेव्हा मात्र राघवच्या काळजाचा ठोकाच चुकतो. आता पद्मा भास्करची एंट्री झाली म्हटल्यानंतर तमाशा तर होणारच. राघवला कळून चुकतं. त्याची चूक आता त्याच्या लक्षात येते की त्याने या सगळ्या गोष्टींवरती आंधळा विश्वास ठेवायला नको होता. योगायोग समजून ही सगळी परिस्थिती त्याच्या एका चुकीने उद्भवली. आता तो तिथून कल्टी मारणार
तर रुद्र मुद्दामच त्याची वाट अडवतो आणि त्याला धमकीसुद्धा देतो की त्याला कुठेच हलता येणार नाही. तिकडे शिवनाथ उमा श्री पिहू दोघांनाही विचारतात की अरे पोरांनो, अरे तुमचे आईबाप आले नाहीत का? हां, कुठं आहे ते, कुठं ते? इतक्यातच पद्मा मुद्दामच म्हणते की आहेत की, आई बाबा मामा मावशी भाऊ समधीच वराड आहे की इथं. पद्मा भास्करला पाहिल्यानंतर उमा शिवनाथच्या चेहऱ्याचा पार रंगच उतरतो. त्यांना मोठा धक्का बसतो. भास्कर अख्ख्या गावासमोर मुद्दाम शिवनाथचा पुन्हा पान उतारा करतो. त्या आयोजकालाच बोलतो की काय आयोजक, दरवेळेला तुम्ही आमच्या पद्माताईला प्रमुख पाहुणी म्हणून बोलवता आणि आता बोलवून बोलवून कुणाला बोलवलं तरी ह्याला? अहो एखादा चांगला तरी निवडायचा की. उमा तरी त्याला ताकीद देते की अख्ख्या गावासमोर उगाचच घरचा तमाशा नको. शिवनाथची बोलताना जरा भान ठेवून बोलायला सांगते. त्यावर पद्मा मुद्दामच म्हणते की राहिलं भास्कर, भान ठेवायचं आहे ना, मग भान ठेवूनच बोलूयात आपण. आता आलोच आहोत समधी तरी एकत्र मिळून आशीर्वाद देऊया पोरासनी. श्री पिहू तेथून पळ काढण्याचा प्रयत्न करतात, पण पद्मा त्यांना जाऊ देईल तर शपथ ना. पद्मा त्यांची वाट अडवते. ते त्यांना मुद्दाम तिथे अडकवून ठेवते की अरे काय पोरांनो, अरे जायताय तर आशीर्वाद घेऊन तरी जा आणि जाता जाता त्यांच्या प्रश्नाची उत्तरं तरी देऊन जा. त्यावर मुद्दामच भास्कर म्हणतो की काय तायडे, काय आयोजक, अहो लग्न आहे काय असलं लग्न, ते मयत निघालेले शांतता कशी असते तसं काय आहे. त्यापेक्षा एक काम करा, त्या नवरा नवरीला एकदम छान असा उखाणा घ्यायला सांगा. पद्मा म्हणते की अरे वा भास्कर, भारी सुचवलं की. ए पोरी, तुला उखाणा घ्यायचा कळतो का? त्याच्यामध्ये स्वतःच्या नवऱ्याचं नाव आलं पाहिजे. घेऊन टाक फक्कड असा उखाणा. आता रुद्र पण राघवकडे दुर्लक्ष करून इकडे पद्माकडे येऊन थांबतो आणि राघव एका माणसाच्या पाठीमागे लपलेला असतो. पद्मा मुद्दामच त्यांना विचारते की अरे इथं लगीन आहे, कुठल्याच समध्या जोडप्याने स्वतःचा चेहरा झाकलेला नाही, मग तुम्ही का असं झाकलंय की पळून आल्यावाने? आता उमाला मोठा प्रश्न पडतो की पद्माताई वाटेल तवा वाटेल तसा शिवनाथ उमाचा अपमान तर करतेच, पण आता बाहेरच्या तर जोडप्याचं वरती का जबरदस्ती करते. पण तिकडे पद्मा त्या दोघांना प्रेशराईज करत असताना इकडे राघवची बुद्धी चालते. विचार करतो की काही बी करून त्यासनी इथं काढलंच पाहिजे. पद्मा त्या दोघांना प्रेशराईज करत असताना पिहू आता शक्कल लढवते. मुद्दामच ती वेगळ्याच भाषेत म्हणजे हिंदीत बोलायला लागते की हाय दैया, हमरे में ऐसा नहीं होता है, हम पहले जाके ससुराल में अपना मुंह दिखाई करते हैं और बाद में सभी को दिखाते हैं, हमरे में ऐसा नहीं होता है. आता शिवनाथ तिथे पद्माला झापतो. खरं तर ही पोरगी स्वतःच्या माहेरची शिदोरी स्वतःच्या सासरी घेऊन चालली. कसली संस्कारिक पोरगी आहे ही. त्यावर पद्मा टोमणे मारायला लागते की अय पोरा, तू आणि तू, अगं एक काम करा की मग, आता तुझे सासू सासरे इथं आले असतील, अरे म्हणजे तुझे आई बाबा असतीलच की इथं. काय आहे, एकदाच तुझ्या चेहऱ्यावरचं घुंगट त्यांना बोलवलं की इथं हटव. आमच्यात काय म्हणतात ते सुनमुख, तसं तू इथे दाखव. म्हणजे किती संस्कारिक पोरगी आहे तू, ते आम्हासने बी कळून जाईल. पद्मा मुद्दामच पिहूला प्रेशराईज करत असते. जबरदस्ती तिच्या चेहऱ्यावरचा घुंगट ते हटवणार म्हणून त्या दोघांनाही भीती वाटायला लागते. शिवनाथ तर आता पद्माचे हे सगळे पराक्रम बघून डोक्यालाच हात लावून बसलेला असतो. परंतु तोपर्यंत राघवच्या डोक्यात एक मस्त प्लॅन शिजतो आणि तो काय करतो, सगळ्यांच्या नकळत जे बाजूला ठेवलेले खांब असतात ना, ते इतके जोराचे ढकलून देतो की मोठा आवाज होतो. आता काहीतरी गडबड गोंधळ झालाय, काहीतरी पडापडी होते म्हणून तिथे उपस्थित असलेली सगळी लोक जे आहेत ती पळा 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 पळा, काहीतरी पडलंय म्हणून घाबरून इकडे तिकडे पळतच सुटतात. तोपर्यंत राघव खालती जातो, गाडी चालू करतो आणि पद्मा भास्कर रुद्रच्या डोळ्यात धूळ फेकून श्री पिहू दोघे एकमेकांचा हात पकडतात आणि तेथून धावत सुटतात, कल्टी मारतात. आता सगळ्या नवऱ्या नवरींचे कपडे एकसारखेच असतात ना, त्यामुळे नेमके कोण कुठं पळालंय तेच तिच्या लक्षात येत नाही. सगळा गोंधळ होतो. अख्खं गाव जिकडे तिकडे पळायला लागतं. अचानक असं कायच घडलं म्हणून शिवनाथ बघायला जातो. पद्मा ज्या वेळेला मागे वळून पाहते तोपर्यंत पिहू
श्रीधर दोघेही गायब झालेले असतात. भास्कर रुद्रच्या नजरेतून ते पळाले म्हणून पद्मा त्यांच्यावरती नाराज होते. तोपर्यंत खाली राघवने गाडी चालू केलेली असते. पिहू श्री दोघे येऊन बसतात आणि राघव त्यांना पटकन घेऊन जातो. पद्माचा सगळा प्लॅनच चौपट केलेला असतो. शिवनाथ उमाचा सगळ्या गावासमोर पान उतारा करायचा. हा जो काही पद्माने प्लॅन आखला होता ते सगळा प्लॅन धुळीत मिळतो. तिकडे तोपर्यंत पिहूच्या घरी आता साखरपुड्याची सगळी तयारी झालेली असते. पिहूचे बाबा तिथे त्यांच्या आईला म्हणजे पिहूच्या आईला हाक मारतात की शोभना, अगं आपली लाडकी लेक नक्की गेले तरी कुठं? नाही म्हणजे ब्युटी पार्लरमध्ये गेले की स्वतःच चेहऱ्याला प्लास्टिक सर्जरी करायला गेले. तोपर्यंत राघव श्री पिहू त्यांना पद्मापासून वाचवून एके ठिकाणी घेऊन येतो. तिघेही गाडीत बसलेले असतात. त्यावेळेला ना राघव पिहूचं कौतुक करतो की काय भारी ॲक्टिंग केली हो वहिनी तुम्ही, एक नंबर हा. त्यावर पिहू सांगते ते आमच्या दुकानात वेगवेगळ्या ठिकाणची लोक येतात ना व, त्यामुळं त्यांच्याशी बोलणं होतं जरा म्हणून जमलं थोडं बोलायला मला. राघव परत तिथे सांगतो की हा समजा पद्मा मावशीचा प्लॅन होता. श्री त्याला विचारतो की पण आता पुढं काय करायचं? पिहू विचार करते की राघव भाऊजी आता पुढं काय करायचं? इतक्यातच ना तिला तिच्या आईचाच फोन येतो. त्यावर राघव सांगतो की प्लीज आता वहिनी असं म्हणू नका, मला आई पप्पांचा पण आशीर्वाद घ्यायचा आहे. जरा मला ना काहीतरी सुचू द्या. आता पुढं काय करायचं बघू द्या की जरा. पण फोन तर उचलावा लागणार असतो म्हणून राघव तिला सांगतो की थापा मारा, मग अशी मारल्या होत्या तशा. मग पिहू फोन रिसीव करते. तिची आई तिला विचारते की अगं कुठं आहेस गं? पिहू सांगते की अगं ते झालंच आहे, पैसे देते आणि लगेच निघते मी. तिची आई सांगते की ठीक आहे ये लवकर मग. आता बाबांना ती तशी सांगते की येतेच आहे पोरगी आपली. पण राघव विचार करत असतो की आता जायचं कुठं? पिहू त्याला समजावते की ऐका ना राघव भाऊजी, आपण म्हणजे स्वतःहूनच जर घरी जाऊन हे सगळं सांगितलं तर बाहेरून जर त्यांना कळलं तर मग फसवल्यासारखं होईल ना आपण त्यांना. त्यापेक्षा आपण स्वतःच जाऊन सांगूयात की. राघव म्हणतो की एकदम बरोबर बोललात वहिनी, मला पण पटतंय. थांबा मी एक काम करतो, घरचं वातावरण कसं आहे ते बघतो आधी. तोपर्यंत शिवनाथ उमा पण घरी पोहोचतात. ते दोघे आल्यानंतर बंटी मामा विचारतो की अहो दाजी, अहो अचानकच सामूहिक विवाह सोडायला कसं काय? त्यावर तो शिवनाथ उत्तर देतो की अहो ते आयोजक साबळे आहेत ना, त्यांनी अचानक फोन करून बोलावलं आम्हाला की प्रमुख पाहुणे म्हणून या त्या जोडप्याला शुभ आशीर्वाद देण्यासाठी, म्हणून गेलो आपलं. शिवनाथ तर घरात जातो. पण बंटी मामाचं काही मनस्थिती ठीकच नसते. त्याला सतत वाटत असतं की काहीतरी घोळ आहे. उमाकडे तो चौकशी करतो की काय ताडे तिथे गेल्यावर काय झालं? आता उमाला तो प्रसंग आठवतो की कसं एका जोडप्याला पद्माने अडवून धरलं होतं. चेहरा दाखवण्यासाठी फोर्स करत होती. तिथे अचानक खांब वगैरे पडले. मग सगळी धावाधाव झाली. सगळे लोक घाबरून पळाले. ते कुठं अजून याला सांगत बसावं म्हणून उमा सांगते की काय नाही, तिथं जाऊन पद्मावताईसोबत थोडा वाद झाला. त्यावर बंटी मामा नाक मुरडतो की पद्माताईचं नेहमीच आहे हे सगळं. उमा ओरडते की बंटी ताई आहे नव्हती आपली असं म्हणू नये. तोपर्यंत राघवचा बंटी मामाला फोन येतो. उमाही घरात जाते. राघव विचारतो की काय मामा, कसा आहेस तू आणि कुठं आहेस तू? त्यावर मामा विचारतो की ते समजा जाऊ दे, तुम्ही कुठं आहेसा? राघव सांगतो की ऐ आम्ही कुठे असणार, कॉलेजात आहोत. त्यावर बंटी मामा म्हणतो की हे बघा तुम्ही दोघं माझ्यापासून काही लपवायला असाल ना तर आत्ताच सांगा. तुमच्या बारशाचं जेवलो आहे आम्ही, तुम्ही काय नाही कधी घोळ घालता ना मला समजा माहिती. पण प्रेक्षकांनो आता जरी भाग संपत असला तरी पुढे मात्र धक्कादायक ट्विस्ट आला आहे. कारण राघव श्री पिहूला घेऊन जेव्हा घरी जातो, त्या दोघांनी लग्न केल्याचं जेव्हा घरच्यांना कळतं तेव्हा सर्वांना मोठा धक्का बसतो. शिवनाथ उमा बाहेर धावत येतात. वेदाने हाक मारता क्षणी श्री पिहू दोघे एकमेकांचा हात पकडून त्यांच्या समोर उभे असतात. लग्न केलं असा जाब विचारून उमा शिवनाथ त्यांचे थोबाड फोडतात. म्हणजे शिवनाथ राघवला मारतो आणि उमा श्रीला. असा काही तमाशा उभा राहतो की त्यांचा तमाशा बघण्यासाठी पद्मा आणि भास्कर हजरच असतात. शिवनाथ तिथे राघववरती प्रचंड भडकतो की भावाला मदत केली
आणि त्यात बापाची मान खाली घातलीस तू. आता तुला या चुकीची फक्त एकच शिक्षा आहे. आणि तो घरातून राघवला बाहेर हाकलून देतो. घराच्या बाहेर फेकतो. गेट लावून घेतो. तिथेच पद्मा शिवनाथच्या कुटुंबाच्या जखमेवर मीठ चोळत आनंद साजरा करते की बघ शिवनाथ, मी तुला म्हणाले होते. मुद्दामच शिवनाथच्या समोर पद्मा मोठमोठ्याने गाणी लावून नाचत असते. पण आता त्या दोघांना तरी शिवनाथ घरात ठेवेल की नाही? आणि मुळात तो राघवची चूक माफ करून त्याला घरात घेईल का? पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे प्रेक्षकांनो. बघत राहा आपल्या चॅनलवरती.